महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवीनच निवडून आलेले प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका सोनालीताई तुषार बंधुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सातपूर गावात नाशिक पश्चिमच्या कार्यक्षम आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते सायंकाळी 8 वाजता संपन्न झाले। नागरिकांच्या आग्रहाखातीर प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवकांनी विशेष म्हणजे सोनालीताई तुषार बंधुरे यांच्या संकल्पनेतून एक कार्यालय उघडण्यात आलं आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसुविधांचे निराकरण होणार आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक तसेच 11 मधील नगरसेवक यांनी आमदार सीमाताई यांचा सत्कार केला। नंतर सामाजिक कार्यकर्ते रोहित बंधुरे, अनिकेत निगळ यांचा वाढदिवस असल्याकारणाने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, समाजभूषण सुरेश नाना बंधुरे, प्रभाग क्रमांक 11 नगरसेविका सोनाली बंधुरे, सविता काळे, मानसी शेवरे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, तुषार बंधुरे, विजय बंधुरे, रवी नाना काळे, रामहरी संभेराव, शिवाजी शहाणे, संजय राऊत, रवींद्र जोशी, निलेश जोशी, गणेश मौले, हिरामन शेठ बंधुरे, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दत्ता पाटील, दादा आरोटे, यशवंत पवार, शरद बेंडकुळे तसेच सातपूर ग्रामस्थ शिवाजी बंधुरे, रवींद्र काश्मीरे, मोहन बंदावणे, किशोर शेठ मुदंडा, एकनाथ तिडके, गोरख सोनवणे, कांतीलाल बंधुरे, शिवाजी मटाले, अनिल सोनवणे, सुधीर सोनवणे, मोहन वाघ, मच्छिंद्र बंधुरे, संदीप सोनवणे, नामदेव जेधे, शंकर धनवटे, विजू पिल्लाई आदी जणांनी आपले मनोगत व्यक्त केले। उद्घाटन होत आहे, काय सांगा? सर्वप्रथम सर्व नागरिकांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका म्हणून मी जे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे आमदार सीमाताईंच्या हस्ते, तर हा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडत आहे। तर नक्कीच आज दुर्गा मातेच्या चरणी मी एक प्रार्थना करेन की या संपर्क कार्यालयाच्या वास्तूत राहून मी या प्रभागातील प्रत्येक समस्येचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी सर्व नागरिकांनी मला इथे संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा आणि योगायोगाने आज श्रीराम नवमी आहे, तर एक श्रीराम भक्त म्हणून मी एक आवर्जून सर्वांना सांगू इच्छिते की आपण एक हिंदू समाज करण्याचा प्रयत्न करू। आपण सर्व नागरिकांना एक आवाहन देते की नक्कीच मी येत्या प्रत्येक दिवशी मी माझा एक दिवस तुमच्यासाठी नक्कीच काम येण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। जय श्रीराम। नागरिकांचे मी आभार मानते आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांचेही मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला, त्यांचा बहुमूल्य। आपण आल्या शुभेच्छा काय? जय श्रीराम। सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज प्रभाग क्रमांक 11 मधील सोनाली बंधुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या माटात सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। त्या उद्घाटनाप्रसंगी गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी, सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही 4ही नगरसेवक ज्यावेळेस निवडून एकाच वेळेस प्रभागातील नागरिकांना आम्ही असा शब्द दिला होता की आम्ही तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर तुमच्या सेवेत राहू। त्याच माध्यमातून आज सोनालीचं कार्यालयाचं उद्घाटन माळीबंदर कार्यालयात सातपूर गावामध्ये झालेलं आहे। आम्ही प्रभागातील सगळ्या नागरिकांच्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पुरवण्यासाठी तत्पर राहू असा मी शब्द देते आणि थांबतो। आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, काय सांगा? सर्वप्रथम प्रभागातील सर्व नागरिकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या राम जन्म दिवसाच्या निमित्ताने या पवित्र दिवशी आज या प्रभाग 11मधील आमच्या ताई सोनालीताई तुषार बंधुरे यांच्या या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे।
सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि या कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम त्या असतील, आमच्या सहकारी माणसाताई असतील, सविताताई असेल, मी स्वतः असेल, तसेच आमच्या सातपूर प्रभागातील शिंदेताई असतील, बेलकोळीताई असतील, लोखंडेताई असतील, आम्ही सर्वजण प्रभाग जरी वेगळे असतील पण सातपूर प्रभागात सर्वजण सातपूरच्या विकासासाठी, प्रत्येकाच्या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यानंतर या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अनेक शासनाच्या चांगल्या योजना या आपल्या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू व शासनाने ज्या योजना गोरगरिबांच्यासाठी सुरू केल्या आहेत त्यासाठी लागणारी समन्वयाची भूमिका या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पार पाडू आणि ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी सभागृहात पाठवले, त्या निमित्ताने आम्ही सर्वच जण या भागात विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद. आम्हाला इथे उभं केलं आज ते काय रामनवमी असल्यामुळे माझ्या म्हणजे सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सोनाली ताई यांचं कार्यालयाचं ओपनिंग असल्यामुळे आज इथे सर्व उपस्थित झालेले आहेत. तर खूप संख्येने लोक जमा झालेले आहेत आणि सीमाताई यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे. तर सर्वांनी इथे उपस्थित राहून आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्यांना सर्वांचं मी आभार मानतो. नगरसेविका सोनल तुषार भंडुरे आणि मूळ म्हणजे हे आमचं मूळ गाव असल्यामुळे जे लोकांच्या अनेक समस्या आहेत, लोकांना शिकली पाहिजे, अतिशय केली पाहिजे, त्यांना आधार कार्ड काढायचे, पॅन कार्ड काढायचे, अनेक गोष्टींच्या उपक्रमाचा भाग व्हायचा आम्हाला आणि या सगळ्या लोकांच्या आधी अडचणी मिळतात. चारही नगरसेवक या कार्यामध्ये राहतील, ज्या ज्या वेळेला लोकांच्या कामं असतील त्याच्या वेळेस ते संपूर्ण कामं सोडवतील. या अगोदर मी नगरसेवक असताना इथंच माझं कार्यालय होतं आणि लोकांचे अनेक कार्य यातून झाले. प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे कामं झाले. आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, रेशन कार्ड असो, अनेक कामं इथं होतात. तसंच आम्ही आता संबंध नाशिक जनता विद्यालय चालू झाल्यानंतर तिथं ज्या वेळेला मुले शाळेत जाईल त्यावेळेला तिला अटेंड केलं आम्ही तिथं थांबणार आहे आणि तिथं लोकांना अटेंड करून देणार आहे आणि लोकांच्या समस्या या भागातून सोडवणार आहे. मी सर्व लोकांना अशी विनंती करीन, तुम्हाला ज्या ज्या वेळेला कामं असतं तुम्ही यावं आणि आपल्या ऑफिसमधून कामं करून घ्यावी अशी आमची इच्छा राहील. जय हिंद. नमस्कार, जय श्रीराम. आज श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 11मधील सोनालीताई बंदुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत आहे सीमाताईंच्या हस्ते. तर त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना जय श्रीराम. आज आमच्या भगिनी सोनालीताई बंदुरे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्व समाजातील सर्व नगरसेविका उपस्थित राहिले. त्यांच्या या कार्याला म्हणून आणि आज 26 मार्च सर्वांना मला धन्यवाद. ओके. आज रामनवमीच्या शुभेच्छा देते. आज प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सोनालीताई बंडुरे यांच्या कार्याचं उद्घाटन झालं आहे. त्यानिमित्त मी शुभेच्छा देते. निमित्त नगरसेवक संपर्क कार्यालयाचे सोनाली तुषार बंधुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज सीमाताई गिरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. सदर गावातील मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असं होईल नागरिकांची मागणी होती आणि नागरिक मोठ्या संख्येने इथं त्यांच्या अडचणी घेऊन येतो आणि आम्हाला संपर्क करणं किंवा त्यांना संपर्क करणं सहज शक्य होईल अशा हिशोबाने आपण मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय ठेवतो. या ठिकाणी अटेस्टेड असो, रहिवासी दाखला असो, आधार कार्ड शिबिर असो किंवा रेशन कार्ड शिबिर असो, असे विविध उपक्रम ज्याच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इथं चालू होणार आहे. महिलांसाठी जे उपक्रम राबवले जाणार आहे रोजगार रोजगाराचे हे पण ह्यामार्फत या कार्यालयातून होती. याच्या पुढच्या सर्व कार्यक्रमाची योजना या मध्यवर्ती कार्यालयातून पार पडेल, जेणेकरून नागरिकांना संपर्क करणं आणि संपर्क होणं या दोन्ही गोष्टी एकदम ताळमेळाने घट्ट नाळ जुळत या अनुषंगाने या कार्यालयाचे आपण आज लोकार्पण करत आहे.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ सोनाली तुषार बंधुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि सर्व ग्रामस्थ प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित आहे आणि तसेच आपल्या मानसी योगेश शेवरेताई आहे, सविता काळेताई आहे, आपले नितीन बाला निगळ भाऊ आहे. यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला अपेक्षा आहे गावकऱ्यांना सर्वांना का सोनालीताई या जनसंपर्क कार्यालयातून सर्वांचे प्रश्न सोडवतील आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गावकऱ्यांतर्फे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 11मधील नगरसेविका सौ सोनाली तुषार बंधुरे यांच्या संपर्क कार्यालयाचं रामनवमीनिमित्त या प्रभागाच्या या विभागाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश भाऊ हिरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होते. मी या कार्यक्रमानिमित्त समस्त सातपूरकरांना गावकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की तुमच्या कुठल्याही प्रकारचं काम असतो, कुठल्याही प्रकारची महापालिकेच्या माध्यमातून समस्या असतो, ते समस्या घेऊन सर्वांनी आवर्जून या कार्यालयात यावं. या समस्येचं नक्कीच निवारण करण्यात येईल. या निमित्तानं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 11च्या वतीनं सोनालीताई तुषार बंधुरे यांना शुभेच्छा. आतापर्यंत जे कार्यकर्ते तयार केले ते कार्यकर्ते मोठे झाले. अशा आमदार आज आपल्या इथे रामनवमीच्या निमित्ताने आमच्या सोनालीताई बंधुरे यांच्या संपर्क कार्यालयासाठी इथं आज आलेले आहेत. आमचे आदरणीय श्री ज्येष्ठ महेश भाऊ तसेच कर्त्यांसाठी नागरिकांसाठी आपल्याला जी एक गरज होती की संपर्क कार्यालय पाहिजे, तुषार भाऊ आणि ताईंनी आज हा पहिला मोठा कार्यक्रम केला आहे आणि म्हणजे सगळ्यात पहिला नंबर त्यांनी आज मांडलेला आहे. या कार्यक्रमासाठी ताईंचं मी स्वागत करतो. आजचं निमित्त साधून प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सोनालीताई बंधुरे यांनी आपलं जनसंपर्क कार्यालय आजपासून सुरू केलेलं आहे. आज या प्रसंगी अनेक मान्यवर या गावचे सर्व ग्रामस्थ असतील, सुरेश नाना, त्याचबरोबर आमच्या सगळ्या नगरसेविका प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 10 आणि 11 सगळेजण आज इथे उपस्थित आहेत. खरं तर निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपलं जनसंपर्क कार्यालय हे सुरू केलं पाहिजे, जेणेकरून जनतेने आपल्याला जो विश्वास टाकलेला असतो, त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या मला वाटतं या कार्यालयामुळे पूर्ण होतात. जे ते कोणी अडलेले नडलेले ज्यांच्या काही कामं असतील, अपेक्षा असतील, ते सगळे कार्यालयापर्यंत पोहोचू शकतात आणि इथून आपल्या शासनाच्या केंद्राच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचे जे काय दैनंदिन अडचणी असतील, जे काय त्यांच्या समस्या असतील त्या या कार्यालयाच्या माध्यमातून निराकरण करणे, असं मला वाटतं या कार्यालयाचं स्वरूप आहे. आज मोदीजीचा एक मूलमंत्र आहे की सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास. या मूलमंत्राला घेऊन आम्ही सगळेजण कार्यकर्ते काम करतो आहोत आणि त्यामुळे मला खात्री आहे की सोनालीताई बंधुरे यांनी जे कार्यालय इथे सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सगळ्या सोडवल्या जातील आणि इथे मला वाटतं वेगवेगळ्या योजनांचा सुद्धा प्रचार प्रसार या कार्यालयातून होईल आणि लोकांना चांगला त्याचा लाभ होईल. हे एक आधार केंद्र, अपेक्षा केंद्र लोकांचं तयार होईल याची मला खात्री आहे. मी सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देते.